मंचावर उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे सगळे प्रमुख मान्यवर, इथे उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे माझे सर्व सहकारी, उपस्थित असलेले बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आणि उपस्थित असलेले माझे पत्रकार मित्र, आज आपल्या नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 8च्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आणि प्रचाराच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे। खरं म्हटलं तर मी माझ्या खाजगी कामासाठी इथे आलो होतो, पण कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपवर माझा कार्यक्रम पडला आणि नेमकं आमच्या ह्या ताईकडे सापडला आणि मला इथे आणेपर्यंत यांनी माझा पिच्छा सोडलेला नाही। पण मी ताईंचा आभार मानतो की या निमित्ताने नाशिक महापालिकेमध्ये आमचे 4 हिंदुत्ववादी विचाराचे शिपाई पाठवण्यासाठी माझा थोडा हातभार लागेल, यासाठी मला त्यांनी इथे बोलण्याची आणि इथे येण्याची संधी मिळाली। जसा आमच्या आमदार ताईने आपल्याला उल्लेख केला की विकास हा विषय कुठेही जात नाही, शेवटी केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। पंतप्रधान म्हणून आदरणीय मोदी साहेब देशाचा विकास करतायत आणि राज्याचे प्रमुख म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी दिवस रात्र मेहनत करतात आणि त्यांच्याबरोबर आमचे ज्येष्ठ मंत्री गिरीश भाऊ महाजन पण आहेत। पण एका बाजूला विकास होत असताना या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत, आमदार आहोत, मंत्री आहोत, पण सर्वात प्रथम आपण एक हिंदू आहोत हा विचार करून आपण ह्या निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे। कारण का ह्या महापालिकेच्या निमित्ताने मला माझ्या हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांबरोबर केलेले असंख्य प्रवास या निमित्ताने आठवतात। शहरामध्ये होणारे लँड जिहादचे केसेस, शहरामध्ये होणाऱ्या लव जिहादच्या निमित्ताने माझ्या हिंदू बहिणींचं आयुष्य खराब करण्याचे असंख्य जे काही पीडित कुटुंबाला भेटण्याची मला संधी मिळाली आणि म्हणूनच ह्या महापालिकेच्या निमित्ताने हे जे काही उमेदवार आपण नजरेसमोर ठेवतोय त्यांचं काम निश्चित पद्धतीने चांगलं आहे आणि म्हणूनच त्यांना उमेदवारी मिळाली असं मी समजतो। पण त्यापेक्षा भारतीय जनता पक्ष किंवा कडवट हिंदुत्वादी विचाराचा उमेदवार लोकप्रतिनिधी का निवडून गेला पाहिजे याहीबद्दल आपण सगळ्या जणांनी विचार करावा आणि मतदारांपर्यंत पण हा संदेश पोहोचवला पाहिजे। शेवटी जेव्हा एक कडवट हिंदुत्वादी विचाराचा लोकप्रतिनिधी निवडून जातो तेव्हा आपल्या विभागाकडे कुठलेही हिरवे साप वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत करत नाही, हे सर्वात मोठे तिकडे चांगला संदेश जातो। मग इकडे उगाच अनधिकृत थडगे उभे होत नाहीत, अनधिकृत कुठले तरी धर्मस्थळी उभे होत नाहीत आणि म्हणून आपला हा परिसरामध्ये राहणारा हिंदू समाज सुरक्षित पद्धतीने राहू शकतो, यासाठी हे 4ही उमेदवार निवडून जाणं अत्यंत गरजेचं आहे। आज देशात हिंदुत्वादी विचाराचे पक्ष म्हणून, कडवट राष्ट्रभक्त पक्ष म्हणून कुठल्याही जिहादी ताकदीला थांबवण्याची ताकद क्षमता ज्या पक्षामध्ये आहे तसा एकच पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून आज सगळ्यांच्या नजरेसमोर आलेला आहे। आपण राष्ट्रभक्त आहोत, राष्ट्रत्व हेच आपल्यासाठी हिंदुत्व आहे आणि हिंदुत्वाबरोबर आम्ही कुठल्याही पद्धतीचा तडजोड करत नाही, हेच आमची भूमिका असल्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून मी मतदार असतील किंवा माझे भारतीय जनता पक्षाचे सर्वच कार्यकर्ते असतील, मी त्यांना आवर्जून सांगेन या महापालिकेमध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार असणं, लोकप्रतिनिधी असणं, महापौर असणं हे अत्यंत गरजेचं आहे। कारण का उद्या कुठला
गोल टोपी दाढीवालेच विचाराचे अगर कोण तिथे महापौर जाऊन बसला, कोण हिरवे साप वळवळणारा कोणतरी महापौर तिथे जाऊन बसला, तर उद्या आपल्या परिसरातले मंदिर पण साबूत राहतील का ह्याचा विचार करणारी ही सगळी तसे म्हटली ती निवडणूक आहे. आज बघा, ज्या ज्या भागामध्ये या जिहादी मानसिकतेचे लोकप्रतिनिधी निवडून जातात ते तिथे काय करतात? तिकडचा असलेला हिंदू समाज त्याला कमी कसा करता येईल, तिथून घालवता कसा येईल, अनधिकृत तिथे बांधकाम करायचं, लँड जिहाद करायचा, लव जिहादच्या निमित्ताने आमच्या हिंदू बहिणींना मातांना त्रास द्यायचा, त्यांचं आयुष्य खराब करायचं. आणि म्हणून या सगळ्याच्या विरोधात आपल्याला अगर उभं राहायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्याच विचाराचा लोकप्रतिनिधी तुम्हाला तिथे निवडून द्यायला लागेल. हा विचार घेऊन तुम्ही लोकांच्या मध्ये द्यायला लागेल. विकास या गोष्टी करण्याची जबाबदारी आमच्यावर सोडा ना. आम्हाला मंत्री कशाला बनवलंय? आम्ही आहोत, गिरीश भाऊ आहेत, वरती आमच्या हिरे मॅडम आहेत, देवेंद्र फडणवीस आहे. विकास सगळ्याच गोष्टी होईल. रस्ते चांगले करू, पाणी 24 तास देऊ, पण अगर आपलं अस्तित्व अगर तुम्ही उद्या मिटून टाकलं हिंदू म्हणून, तर त्या रस्त्यावर चालण्यासाठी, ते पाणी पिण्यासाठी तुम्ही जगणार तरी आहोत का? हा विचार करून तुम्ही या निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे. हे निवडणूक आपल्याकडे आपल्यासाठी कदाचित एक तुम्ही मतदान करण्याची संधी म्हणून पाहत असाल, पण जाऊन बघा जरा त्या मोहल्ल्यामध्ये त्यांचे काय विचार आहे. त्यांना का निवडून पाहिजे इथे लोकप्रतिनिधी, इथे का निवडून पाहिजे त्यांचे नगरसेवक, आमदार आणि लोकप्रतिनिधी का निवडून देतात? जेणेकरून उद्या ते निवडून गेल्यानंतर ह्या परिसरामध्ये हिंदूंची जनसंख्या कशी कमी होईल आणि बाकी सगळ्या हिरव्या सापांची लोकसंख्या कशी वाढेल, हाच त्यांचा एककलवी कार्यक्रम आहे. हाच एककलवी कार्यक्रम. आणि म्हणूनच हे सगळेचे चारीचे चारी आपले हिंदुत्वाचे शिपाई हे निवडून जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर चुकून कुठल्या दुसऱ्या विचाराचे निवडून गेले, तसं म्हटलं तर आपली लढाई ज्यांच्या बरोबर आहे त्यांच्या आणि आपल्यामध्ये फरक आपण जनतेला सांगितला पाहिजे की आम्ही ओरिजिनल आहे, चायनीज मॉडेल नाही. भारतीय जनता पक्ष हा ओरिजिनल हिंदुत्व पक्ष आहे. आमच्यामध्ये मिक्सिंग नाही, भेसळ नाही, गंगा जमुना नाही, आपण ओरिजिनल. आणि म्हणून ओरिजिनल विचाराच्या अगर हिंदुत्वादी पक्षाला तुम्हाला मतदान करायचं असेल तर भारतीय जनता पक्ष आणि कमळ चिन्ह शिवाय दुसरा पर्याय नाही, हा संदेश घेऊन तुम्हाला लोकांच्या मध्ये जायला. आपल्याला जय श्रीराम म्हणणारेच लोक तिथे नगरसेवक म्हणून पाहिजे. ते तुम्हाला सरतन से जुदावाले पाहिजे का? सरतन से जुदावाले उद्या निवडून आल्यानंतर होतील का ते आपले? पहिला जातील तुमच्या इकडच्या असणाऱ्या लोकप्रिय मंदिरामध्ये, तुम्हाला सांगतील गळ्यातला भगवा घालू नका, तुम्हाला सांगतील जय श्रीराम म्हणू नका, तुम्हाला सांगतील आई लो महादेवचे बॅनर लावू नका. उद्या कुठल्याही सणासुदी तुम्ही साजरा करायला जाल, तुम्हाला पहिलं तिथे अडकाणी आणणार कि ये इधर होना नहीं चाहिए, ये मेरा अब्बा का पाकिस्तान है और मेरा सोच का नगर सेवक इधर चुन के गया है, तुम्हारा सब ये इधर ही सब बंद कर डालो. अशा तुम्हाला या परिसरामध्ये प्रभाग 8 मध्ये राहायचं आहे. तुम्ही ह्याचा विचार करा. हा विचार करून लोकांकडे जावा. हा आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला हा प्रत्येक विभाग, प्रत्येक प्रभाग, प्रत्येक शहर ह्याच्यावर नेतृत्व करणारा महापौर आणि नेतृत्व करणारा तुमचा वॉर्डचा नगरसेवक हा आपल्या हिंदुत्वच विचाराचा असला पाहिजे, जय श्रीरामच म्हणणारा असला पाहिजे. ही भूमिका घेऊन तुम्ही या निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे. आणि हीच काळाची गरज आहे. हो, हीच काळाची गरज आहे. नाहीतर हळूहळू हे हिरवे साप सगळे कसे गिळून जातील हे तुम्हाला कळणार पण नाही. हे स्वतःच्या अब्बाचे होत नाही तर तुमचे काय होणार याचा विचार करा. याचा विचार त्यांना माहिती तरी असतात का त्यांना कोणी काढलं आणि कोणाला बाजूला ठेवलं? कुपन नंबर देत असतील, वाउचर नंबर. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही जरा करा. भगवा आपल्या देशावर जो फडकणारा आहे तो हिंदुत्वाच्या विचाराचा भगवा, तो हिंदू राष्ट्राचा भगवा, तोच भगवा आपल्या भारतीय जनता पक्षाचा पण वर्षानुवर्ष आपल्या महापालिकेवर फडकलाच पाहिजे, प्रभाग 8 वर फडकलाच पाहिजे. हा विचार घेऊन तुम्ही खरं म्हणलं त्या निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे. आपण राष्ट्रभक्त लोकांची संघटना, कार्यकर्त्यांची संघटना, आपल्या इकडे मनामध्ये स्पष्ट भूमिका असली पाहिजे.
जो नागरिक आपल्या देशाला आपला देश मानतो, आपल्या तिरंगा व्यक्तीला तुम्ही निवडून द्याल तर तुमच्या घरातली पण सत्यनारायणाची पूजा तुम्हाला घायला देतील का, याही बद्दल थोडा विचार करा. म्हणून या सगळ्या गोष्टी थोडं तुमच्याकडे सांगावं, बोलावं, प्रचाराच्या निमित्ताने बोलावं. आपल्या ह्या नाशिक महापालिकेच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक आणि येणाऱ्या काळाच्या अनुसार फार महत्त्वाची. आपल्याकडे कुंभमेळा येतोय जवळ. महापालिकेवर अगर भगवादारांची सत्ता आली नाही तर विचार करा आपल्या कुंभमेळ्याकडे बघणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन कसा असेल. आपल्याकडे कडवट हिंदुत्ववादी लोकच महापालिकेवर निवडून गेले पाहिजे, जे आपला जो काही कुंभमेळा आपल्या नाशिकमध्ये होतोय तो सुखरूप पद्धतीने पार पाडून देतील. नाहीतर कधी झाडाच्या मध्ये आणतात, कधी पाण्यातून खाज का येणारे बाहेर येतात. सगळ्या प्रकारचे हिंदू द्वेषी लोक विविध या समोरच्या पक्षामध्ये जाऊन लपले. राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी विचाराचं सरकार कुठला, पक्ष कुठला असेल तो फक्त ना फक्त भारतीय जनता पक्षच आहे. आणि म्हणून माझ्या ह्या चारही सहकाऱ्यांना तुम्ही आशीर्वाद द्या, तुम्ही त्यांना डोक्यावर टिळा लावा आणि मी तुम्हाला विश्वास देतो 15 तारीख ते निवडून आल्यानंतर या मध्ये लागेल ती निधी, लागेल तो विकास, लागेल ती सुरक्षा देण्याची जबाबदारी ही माझी असेल. हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. तसा आमच्या हिरेताई आमच्यासाठी करायला काही ठेवतच नाही, सगळंच विकास करून टाकतात. आम्ही आपलं बघत असतो काय पाठवतात काय मंत्री म्हणून. बोला 100% विकासाची गॅरंटी अगर आपल्या स्थानिक आमदार देत असतील तर तुम्हीही त्यांच्या मागे खंबीर पद्धतीने उभं राहिलंच पाहिजे. म्हणून येणाऱ्या 15 तारखेला कुठलाही विचार न करता एकदा जय श्रीराम बोला आणि जाऊन तिथे कमळच्या बाजूनी बटन दाबा आणि हक्काचा हिंदुत्ववादी विचाराचा लोकप्रतिनिधी निवडून द्या. एवढंच या निमित्ताने सांगतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम. एकदा होऊन द्या जरा खिशातले मोबाईल जरा काढा, लाईट ऑन करा, स्वतःचेच काढा ना, बाजूचं काढा, टॉर्च काढा, टॉर्च. बोला जय श्रीराम. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. हर 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 हर. जय जय श्रीराम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि यांनी वेळ काढून उपस्थित